नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कच्च्या कैरीची चटपटीत चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक कच्ची कैरी, एक मध्यम आकाराचा कांदा, एक चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, एक चमचा जिरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि इथे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, त्याची सालं काढून घेणार आहे। कैरीचीही सालं काढून घेणार आहे। तर इथे बघा मी शेंगदाण्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत। आता कैरीचीही काढून घेते। तर हे पहा, अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे। कैरीवर अशी जाड साल होती, ती वरची स्किन काढून घेतलेली आहे। आता याला कट करून घेते। आता कैरी कापून झालेली आहे, मी किसून घेते। तर हे पहा, अशी कैरी किसून झालेली आहे। आता मी कांदा कापून घेते। हे पहा, असा मी मोठा कांदा कापून घेतलेला आहे, जास्त बारीक कापून घेतलेला नाही। चटणी वाटून घ्यायची तयारी करते। इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं। आता यामध्ये टाकते भाजून घेतलेले शेंगदाणे, किसून घेतलेली कच्ची कैरी, कापून घेतलेला कांदा, चवीपुरतं मीठ, लाल तिखट एक मोठा चमचा घेतलेला आहे, एक चमचा जिरे, 7 ते 8 पाकळ्या लसूण। चला तर आता मी ही चटणी वाटून घेते। मिक्सर चालू बंद करून जाडसर चटणी वाटून घेणार आहे। तर ही पहा, अशी छान चटणी वाटून झालेली आहे। मस्त जाडसर अशी चटणी वाटून घेतलेली आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत इतकी छान लागते ही चटणी। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा चटणी कशी झाली ती। तर ही पहा, कच्च्या कैरीची चटणी तयार आहे।